आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सरळ कर सरळ. हा करेक्ट. एक मिनिट. ते आपण काय करतोय? माप घेतोय. का? त्या गौरीताईच्या लग्नात नवीन नवीन कपडे नको का तुम्हाला? सगळ्यांनी कसं छान छान दिसायला पाहिजे, एकदम टापटीप. सगळ्यांनी सुंदर दिसायला हवं की नाही, म्हणून माप घेतोय. मी जरा बाहेर जाऊन येतो. काय तुम्ही बसा, गोंधळ करू नका. आलोच मी. पण माप का बरं घेतलीये? गौरी आजीच्या लग्नासाठी का? हॅलो. हा बोला. नाही पोरांबद्दलच विचारायचं होतं जरा. हो तर सगळ्या कामांमध्ये हुशार आहेत पोरं. भांडी घासणं म्हणू नका, टेबल पुसणं म्हणू नका, सगळे कामं जमतात पोरांना. त्यांना त्यांची आई म्हणजे आश्रमावरची मुलगीच सांभाळ होती आतापर्यंत. आता ती चालली लग्न करून. यांना कोण सांभाळेल? माझ्याच्याने नाही व्हायचं. बरं मी ठेवू कुठे त्यांना? चांगली जागा बघा, म्हणजे शक्यतो घरच बघा. त्याचं काय, पोरं आहेत ना. घर नाहीच मिळालं तर चालेल, टपरी वगैरे. त्यातल्या एका पोराच्या हृदयाला भूक आहे बरं का. ते रिजेक्ट झालेलं पीस परत आलं. त्याला पण बघा कोणी सांभाळत असेल तर. तो दत्तक गेला होता, तो मोडका पीस होता म्हणून आला रिटर्न. आता काय करता? ती गौरी घेते सांभाळून, पण ती गेल्यावर कोण सांभाळून घेईल? हॅलो हॅलो. काय ऐकू येत नाही. हॅलो. एक मिनिट. गौरी कलर दान आलंय. आता 3 येतील तर आपण काय करायचं? अरे तुम्ही काळजी नका करू. आई लग्न झालं तरी येणारच आहे आपल्याकडे. हो, त्याशी कशी सोडून जाईल आपल्याला? अगं लग्न झालं का तिला कसं येता येईल इकडे? मग तिचं आणि बिट्टीचं घर ते असेल ना. तिला पण आपल्या आठवण येईलच की, मग ती येईल आपल्याला भेटायला. पण तिला आपली आठवण आलीच नाही तर ती नाही येणार आपल्याला भेटायला. आई आपल्याला विचारली तर मला नाही जायचं दुसऱ्या घरी, मला इथेच राहायचंय. अरे माझा ऐका, गौरी आई पहिले आपलाच विचार करते. ती आपल्याला कुठेच जाऊ देणार नाही. अरे लग्न तर होणारच आहे ना. म्हणजे गौरी आई आपल्याला कधीच भेटणार नाही. हे शक्यच नाही. गौरी तसं होऊच देणार नाही. ती मुलांना कसं सोडेल ना. अहो हो, आता पोरांच्या मनात तर पाल चुकचुकलीये. आता लग्नाच्या तयारीत 13व्याला आल्यासारखं थोबाड घेऊन फिरताय. गुड. मला कळवत राहा. आणि हो, चांगली बातमी दिलीस ना तर आणखी पैसे दे. आहो दिलीच म्हणून समजा. गौरी, माझ्या घरात यायची स्वप्न बघत होतीस ना. मी ते स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही.
ऐक ना, मी काय म्हणतोय, हे काय करतोस तू? कपडे काढतोय तुझे. काय बोलतोयस? कोणी ऐकलं तर काय म्हणेल? अरे कपाटातले कपडे काढतोय तुझे. पण का काढतोय? किती कचरा झालाय, देऊन टाक कोणाला तरी. कोणाला देऊन टाक म्हणजे? बरं रुद्र सर, रुद्र सर, मी निघू? हा काय पसारा केला आहे? हा, याने केलाय. मी नाही, म्हणजे गौरी तुझ्यासाठीच करत होतो. माझ्यासाठी? अगं म्हणजे आता तुझं सामान येणार तर जागा नको का करायला? आणि तसं पण याची खोली दुसरं कोणी राहण्यासारखी नाहीये. मला काय वाटतं ना, आपण या रूमची अरेंजमेंटच बदलूया. किती छोटी खोली आहे दोघांसाठी. हे बघ, सगळीकडे खिडक्याच खिडक्या. कसं चालेल? आता न्यूली मॅरिड कपलला थोडी प्रायव्हसी हवीच ना. नो वरीज, आपण एक काम करूया. आपण आहे ना, ही भिंत पाडून टाकूया आणि इथे छानसं ड्रेसिंग टेबल बनव तुझ्यासाठी. आणि इथे एक छान कपाट बनव जिथे तुझे कपडे दागिने सगळे. आणि इथे आहे ना, बिट्टीसाठी छोटंसं कपाट बनवूया जिथे तिची खेळणी आणि तिची पुस्तकं, तिचे कपडे सगळं काही तिथे येईल. आणि इथे पार्किंग कर. नाही, सगळं करून जागा उरली तर माझ्यासाठी ठेवा जरा. रुद्र बघ बरा. अरे म्हणजे लग्नानंतर आहे ना, नवऱ्याने स्वतःची जागा बनवायची असते रूम मध्ये. अच्छा, ती अशी आयती मिळत नाही. हो का? वहिनी, अरे मला फक्त एवढंच म्हणायचं की गौरीने या रूम मध्ये आरामात राहायला हवं, बस. आरामासाठी हे सगळं कशाला हवं? त्यासाठी या घरात सगळ्यात मोठी जागा आहे माझ्याकडे. एक मिनिट, तू आधीच नंदाईशी बोललीस का? कोणाशी कशाला बोलायला हवं? माझी हक्काची जागा आहे. आणि तसंही एका स्त्रीला राहायला छोटी जागा असेल तर काही अडत नाही तिचं. पण नवऱ्याच्या हृदयात प्रेमाची खोली मोठी लागते. ती आहे माझ्याकडे. मग मला कशाची कमतरता?